आज आपण जो विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे स्क्रब टायफस. तर आता मी मगा सांगितल्याप्रमाणे की वेगवेगळे आजार आता कोविड गेल्यानंतर आता डेंग्यू येईल आणि डेंग्यू सदृश खूप सारे आजार येणार आहेत आणि हे आजार सहसा आपल्याला व्हेक्टर बॉर्न डिसीज म्हणजे कीटकाच्या चावण्यातून येणार आहे. त्यातले काही व्हायरल इन्फेक्शन असतील, काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असतील. मागच्या आपण फेसबुक लाईव्ह मध्ये प्रेक्षकांना सांगितलं होतं की डेंग्यू आता येईल, डेंग्यूचे लक्षणं काय आहे, डेंग्यूला कसं ट्रीट करावं आणि डेंग्यूचं निदान कसं करावं आणि डेंग्यूसाठी पासून आपल्या स्वतःला आणि आपल्या परिवाराला, आपल्या समाजाला कसं दूर ठेवावं याबद्दल मागच्या वेळी डॉक्टर प्रशांत वाडीपसमे यांनी आपल्याला माहिती दिली होती. तर आज आपण एका महत्त्वाच्या आजाराबद्दल बोलणार आहे आणि तो आजार म्हणजे स्क्रब टायफस. स्क्रब टायफस हा एक बॅक्टेरियल आजार आहे आणि हा आजार जो आहे हा एक माइट्स असतात छोटे. आपण बघितलं तर कुत्र्याच्या अंगावर जे गुचिड होतात त्या गुचिडाच्या आधीची एक लार्वल स्टेज असते, त्याला आपण चिगर म्हणतो, चिगर माइट्स. आणि या छोट्या जे किटाणू असतात त्यांच्या चावण्यातनं ह्या ज्या बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतात, त्याला आपण ज्या स्क्रब टायफसच्या ज्या बॅक्टेरिया असतात त्याला ओरिएन्शिया सुस्सुगामुशी नावाचा हा बॅक्टेरिया असतो. आणि हा बॅक्टेरिया या चिगर माइट्स यांच्या लार्वल स्टेजमध्ये त्यांच्या शरीरामध्ये राहतो आणि ते चिगर माइट्स जेव्हा आपल्याला चावतात त्यांच्या चावण्यातनं ते आपल्या शरीरामध्ये जातात, आपल्या शरीरातल्या सिरमवरती ते जगतात आणि मग त्यापासून आपले वेगवेगळे ऑर्गन्स इन्व्हॉल्व्ह होऊन आपल्याला हा आजार होतो. तर हे जे माइट्स असतात ते सहसा कुत्र्यांच्या शरीरामध्ये किंवा जे रोडंट्स असतात म्हणजे आपण मुंगूस म्हणतो किंवा उंदीर असतात, सहसा घुशी असतात, यांच्या शरीरामध्ये जे हे जे छोटे गेचूड आपण ज्याला म्हणू त्यांच्या लार्वल स्टेजपासून, मोठे गेचूडमधनं त्या चावल्यातनं आजार होत नाही, त्यांच्या ज्या लार्वा जेव्हा आपल्याला चावतात तेव्हा हा आजार आपल्याला होतो. आणि हा आजार जो आहे स्क्रब टायफस आपल्या सर्वांनी माहित आहे की दरवर्षी या पिरियडमध्ये आपण पेपरमध्ये वाचतो की नागपुरात एक स्क्रब टायफसचा रुग्ण मिळाला किंवा वर्धेत एक रुग्ण मिळाला. तर हा आजार सगळ्यात पहिले जपानमध्ये मिळाला. आणि जेव्हा पहिला महायुद्ध जेव्हा झालं तेव्हा असं म्हणतात की जवळपास 30 लाख लोक या आजारामुळे मेले. आणि दुसऱ्या जेव्हा महायुद्ध झालं तेव्हा त्या दुसऱ्या महायुद्धात या स्क्रब टायफसमुळे मरणाऱ्यांचं जे प्रमाण होतं, जी संख्या होती ती युद्धामध्ये जे लोक गेले, जे सैनिक गेले त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त या स्क्रब टायफसमुळे होणाऱ्या रुग्णांची, मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या होती. यावरून आपण या आजाराची भीषणता समजू शकता. आणि हा आजार, याची जी मॉर्टॅलिटी आहे जवळपास 30% आहे. जर तो व्यवस्थित मॅनेज झाला नाही, व्यवस्थित लवकर डायग्नोज झाला नाही आणि लवकर ट्रीट झाला नाही तर याच्यामुळे मृत्यू पावण्याची संख्या ही जवळपास 30% असते. त्यामुळे हा एक भयावह आजार आहे, परंतु हा प्रिव्हेंटेबल आजार आहे. तर हा आजार त्या लार्वा आपल्याला चावल्यामुळे होतो, ते आपल्या शरीरामध्ये जातात, आपल्या सिरमवर, रक्तावरती ते जगतात आणि मग आपल्या शरीरामध्ये तो आजार पसरून हळूहळू आपल्या फुफ्फुसांना, आपल्या पोटातल्या ग्रंथींना, आपल्या लिव्हरला, आपल्या ब्रेनला, या सगळ्या गोष्टींना हा हळूहळू अफेक्ट करतो. हळूहळू अफेक्ट करतो म्हणून त्याचे डायग्नोसिस सुद्धा थोडंसं लेट होतं. आणि मग जेव्हा आपण लास्ट स्टेजला किंवा खूप सारे ऑर्गन जेव्हा त्यामुळे इन्व्हॉल्व होतात तेव्हा मात्र मृत्यू पावण्याची संख्या वाढते. परंतु जर आपण आधी डायग्नोज केला तर नक्कीच यामुळे होणारे मृत्यू आपण थांबवू शकतो. तर या आजारामुळेची आपण लक्षणं जाणून घेऊया. जेव्हा आपल्याला तो चावतो तेव्हा एक छोटीशी लाल पुरळ आपल्या अंगावरती येते आणि त्या लाल पुरळ ती बरेचदा नकळत निघून जाते, कारण ती कधी कधी आपल्या बगलेमध्ये चावतो, कधी पायामध्ये चावतो, कधी छोटासा कुठे टोंगल्याच्या मागच्या बाजूला चावतो आणि त्यामुळे हा आजार डायग्नोज होत नाही. परंतु ही पुरळ निघून गेल्यानंतर, तो लाल चट्टा गेल्यानंतर त्या ठिकाणी एक स्कॅब तयार होते, म्हणजे आपण ज्याला जखमेवरचं खिपल तयार होतं, ते खिपल जेव्हा तयार होतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा आजार हा स्क्रब टायफस होऊ शकतो. अशा प्रकारचा एक पहिले लाल पुरळ येते आणि नंतर ती पुरळ जेव्हा दुरुस्त होते त्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारची खिपल तयार होते. आणि या जे अशा प्रकारचा जो आपल्याला शरीरावर लिजन देतं, इशार त्याला म्हणतात, हे इशार जेव्हा दिसतं तेव्हा हे या आजाराचं डायग्नोसिस झालं असं आपण समजतो. पण हा जो इशार आहे, हा जो आपल्याला दिसतो, हा बरेचदा लपल्या जागी असतो, इमिजिएटली दिसत नाही, त्यामुळे पटकन दिसणार नाही. परंतु हा इशार हा 30% रुग्णांमध्येच दिसतो. बऱ्याचशा रुग्णांमध्ये इशार दिसत नाही किंवा तो लपल्या जागी असल्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तर हा आजार जेव्हा आहे तेव्हा सगळ्यात पहिले हे इशार तर उशिरा येणारं लक्षण आहे, पण सगळ्यात पहिले ताप येणे, डोकं दुखणे, अंग दुखणे, पोट दुखणे, आपल्याला लूज मोशन्स होणे, बरेचदा लंग जर इन्व्हॉल्व झाले तर आपल्याला खोकला सुद्धा होतो. कधी कधी रुग्णांचा जर मेंदू इन्व्हॉल्व झाला तर त्याला थोडंसं कन्फ्युजन होतं, त्याला कळत नाही, बरेचदा डोकं दुखतं, कधी कधी फिट येते आणि मग नंतरच्या स्टेजमध्ये पेशंट कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो.
हार्टमध्ये जर त्याचं इन्व्हॉल्व्ह झालं तर तुमच्या हृदयाची गती जास्त होणे किंवा मायोकार्डायटिस सारखे आजार होऊन तुमचं हार्ट फेल्युअरमध्ये जाऊ शकतं. पण सुरुवातीच्या काळात जर हे लक्षणं आपल्याला आढळले, जसं ताप आहे, डोकेदुखी आहे, अंगदुखी आहे, उलटी होत आहे, आणि हा जो स्क्रब टायपस आहे हा डायग्नोसिस ऑफ एक्सक्लुजन आहे. म्हणजे आपण सगळे आजार जेव्हा की याला डेंग्यू नाही आहे, डेंग्यूची टेस्ट निगेटिव्ह आली, याच्या सगळ्या ब्लड टेस्ट निगेटिव्ह येत आहेत, फक्त प्लेटलेट थोड्याशा कमी आहेत, रुग्णाची टायफॉइडची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे, बाकीचं सगळं निदान काही लागत नाही आणि 8-10 दिवसापासून तापच का कमी होत नाही, तेव्हा आपण याचं निदान लावू शकतो. यासाठी काही टेस्ट आहेत, जसं PCR आपण करू शकतो किंवा एलायझा करू शकतो, IgM अँटीबॉडीज आपण बघू शकतो. ह्या सगळ्या टेस्ट आहेत. परंतु या टेस्टच्या आधी जर 8-10 दिवसाचा ताप आहे, रुग्णाला जर इशार सारखं जे मग दाखवलं तसं जर लक्षण असेल आणि बाकीचं डायग्नोसिस जर काही होत नसेल, बाकीच्या टेस्ट जर निगेटिव्ह असतील, तर आपण नक्कीच स्क्रब टायपस किंवा कुठल्या तरी एखादा रिकेटशियल फिवर, म्हणजे हा एक रिकेटशियल फिवरचा एक प्रकार आहे स्क्रब टायपस. रिकेटशियल फिवरमध्ये वेगवेगळे 3 प्रकारचे आजार आपल्याला रिकेटशियल यातले दिसतात. त्यातला मोस्ट कॉमन हा आपला स्क्रब टायपस असतो. तर हा आजार जर अर्ली डायग्नोज झाला, लेट स्टेजमध्ये गेला नाही, तर नक्कीच खूप छोट्या छोट्या मेडिसिन्स त्यासाठी आहे. फक्त डॉक्सिसायक्लिन सारखी एक अत्यंत स्वस्त मेडिसिन आहे आणि ती जर दिली तर हा रामबाण इलाज आहे. फक्त एकच आहे की तो वेळेवर पेशंटला वेळेवर मिळाली पाहिजे आणि वेळेवर डायग्नोसिस झालं पाहिजे. तर या ठिकाणी जे माझे मित्रमंडळी आहेत, पेशंट्स आपले मित्र आहेत, श्रोते आहेत, पण जे डॉक्टर सुद्धा या ठिकाणी असतील, त्यांनी सुद्धा या आजाराचं या पिरियडमध्ये आपण, कारण हा वर्षभर आढळत नाही, पर्टिक्युलर या दिवसात आढळतो. या दिवसात दिसण्याचं कारण म्हणजे आपण जे मग बोललो की जे उंदीर असतात, घुशी असतात किंवा जे मुंगूस असतात, ते सध्या बिळामध्ये असतात आणि यावेळी पाऊस आल्यामुळे बिळाच्या बाहेर येतात आणि त्यांच्या अंगावरची जे गोचीड किंवा लार्वा आहे, माइट्स, त्या आजूबाजूच्या झाडाझुडपांवरती पसरतात आणि हे वातावरण या त्यांच्यासाठी खूप पोषक असतं. आणि यावेळी जेव्हा आपण अनवाणी पायाने आपण जेव्हा जंगलातून फिरतो किंवा जे आपले शेतकरी बंधू आहे ग्रामीण भागात काम करणारे, ते शेतात काम करतात आणि त्यावेळी नेमका हा छोटासा जो लार्वा आहे, चिगर लार्वा, तो त्यांना चावतो आणि त्यातनं मग हा आजार त्यांच्या शरीरामध्ये संक्रमित होतो. त्यामुळे रुरल एरियामध्ये याचं प्रमाण जास्त आढळतं शहरी भागापेक्षा. पण परंतु आपण सुद्धा कधी मॉर्निंग वॉकला जातो, बाहेर जातो, पायामध्ये सॉक्स नसतात किंवा शूज नसतात आणि हा तो इतका छोटासा लार्वा असतो की त्याचं चावलं जाणवत सुद्धा नाही. म्हणजे आपल्याला चावलं असेल लोकांना सुद्धा कळत नाही आणि मग ताप आल्यावर जेव्हा त्याचं डायग्नोसिस होतं तेव्हा कुठेतरी तो एखादा पॅच आपल्याला मग दाखवल्याप्रमाणे दिसतो आणि त्यातनं हे निदान होतं. त्यामुळे योग्य वेळी त्याचं निदान झालं पाहिजे, योग्य काळजी आपण घेतली पाहिजे आणि योग्य वेळी उपचार जर त्या रुग्णाला झाले तर 100% डेथ्स आपण या आजारापासून या आजारामुळे होणारा थांबू शकतो. यावेळी श्रोत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीरात जर ताप असेल, सगळ्या टेस्ट निगेटिव्ह येत असतील, डॉक्टरांनाही जर निदान लागत नसेल, तर तुम्ही तुमच्या शरीराचं व्यवस्थित अवलोकन करणं आवश्यक आहे की आपल्या शरीरावर कुठे पुरळ दिसते का, कुठे एखादी स्कॅब तयार झाली आहे, त्याच्यावरती ब्लॅक कलरचा त्याच्यावरती कुठे तगर आलेला आहे का, किंवा तशी एखादी खिपल त्यावर तयार झाला आहे का, आणि ते आपण आपल्या डॉक्टरांच्या जर लक्षात आणून दिलं तर नक्कीच याचं निदान आपण लावू शकू. तर हा आजार ची लक्षणे मी तुम्हाला सांगितली, यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन सांगितले आणि ट्रीटमेंट पण सांगितली. पण सगळ्यात महत्वाचं जे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की हे जे रिकेटशियल फिवर किंवा स्क्रब टायपस सारखे आजार आहे, याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि कशी काळजी घेतली तर आपण या आजारापासून स्वतःला आपण दूर ठेवू शकू. तर मी डॉक्टर प्रशांत वाडीबसमे यांना विनंती करतो की त्यांनी या आजाराबद्दल आपली स्वतःची काळजी कशी घ्यावी ही माहिती आपण श्रोत्यांना द्यावी. धन्यवाद सर. हा जो स्क्रब टायपस आहे हा जीवाणूजन्य आजार आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे ओरेन्शिया सुप्सुपगामी गामुशी हे त्याच्या बॅक्टेरियाचे नाव आहे. तर बॅक्टेरिया असल्यामुळे त्याला मारण्यासाठी अँटीबॅक्टेरियल औषधीचा आपण वापर करतो. परंतु हे आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करायसाठी आपल्याला आजार होऊच नाही हे काळजी घेणं खूप अत्यंत गरजेचं असतं. जसं सरांनी सांगितलं की हे जो हा माईट आहे, जो चिगार माईट आहे, हा माईट कुठे राहतो तर झाडाझुडपांमध्ये हा असतो. झाडाझुडपांमध्ये राहतो. तसंच जे आपले पाळीव प्राणी आहे, आपल्या घरी उंदीर घुशी असतात किंवा आपली इव्हन पाळीव प्राणी जे आहे, गाय, बकरी, म्हैस, कुत्रा जे आपल्या घरचे आहे, यांच्या सुद्धा स्वच्छतेकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की चिगार जो आहे, माईट आहे, तो कुठल्याही पाळीव प्राण्यावर जाऊ शकतो. साधारणतः कुठे असतो तर हा कानाच्या मागे, गुदद्वारामध्ये, गुदद्वाराच्या आजूबाजूला किंवा प्राण्यांच्या ज्या पायाच्या खालचा बाजू आहे त्या भागामध्ये हा मॅक्सिमम तिथे हा जो चिगार आहे हा आढळतो. मित्रांनो, हा सेकंड फेज आहे. म्हणजे अंडी नंतर चिगार तयार होतो, चिगार नंतर मग नुच्चू आणि त्यानंतर मग माईट तयार होत असतो. तर हा जो आहे हा अतिशय छोटा जो अळी असते ही जी अतिशय छोटा असते. याचा साधारणतः साईज जो असतो 0.17 to 0.22
मिलीमीटर ह्याचा साईज असतो आणि अतिशय छोटा असतो, चावला तरी कळत नाही. तर आपल्याला हे चावू नये म्हणून आता मॅक्सिमम जर पेशंट आपण ओव्हरऑल अभ्यास केला तर जे शेतात वगैरे काम करणारे मजूर आहे किंवा गायी वगैरे चालायला नेणारे जे गवळी लोक वगैरे आहेत यांना याचा चावा जास्त प्रमाणात होतो. जे किंवा गोठ्यात वगैरे कामं करतात किंवा ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहे यांना याचा चावा जास्त होण्याचा प्रकार आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी काय आहे की गोठ्याची स्वच्छता, त्याच्यानंतर आपल्या पाळीव प्राण्यांची स्वच्छता, आजूबाजूला आपल्या घराच्या आजूबाजूला जर झुडपं वगैरे असतील तर ते स्वच्छ करून घेणे खूप महत्वाचे आहे. जर आपण आता शेतात वगैरे चाललोय तर आपण हे सगळं स्वच्छ करणं शक्य नसेल तर मग आपल्याला हातमोजे घालणे, पायात जोडे घालणे, पूर्ण बाह्याचे कपडे, पूर्ण फुल पॅन्ट घालून शेतात जाणे, म्हणजे जेणेकरून आपल्याला हे चिगार वगैरे आपल्याला चावणार नाही. सोबतच घरी आपण आलो तर गरम पाण्यामध्ये ते आपल्याला कपडे भिजू घालायचे, जेणेकरून जे काही आपल्या कपड्यांवर जर चिगार आले असतील तर ते सुद्धा मरून जातील. सोबतच आपल्याला आपल्या शरीरावर जर एखादं चुकून चिगार आहे परंतु त्यांनी चावा घेतला नाही किंवा चिगार असल्याचं वाटत असेल, जसं बीबी लोशन वगैरे आहे हे वगैरे आपण लावून रात्री झोपू शकतो. किंवा ज्याला आपण कीटकांना प्रतिबंध करण्यासाठी जे काही मलम वगैरे येतात आता बाजारामध्ये ते आपण ठेवू शकतो. सोबतच आपल्याला जर वाटते की इथे चिगार वगैरे किंवा इथे कीटक वगैरे खूप तयार होतात, अशा ठिकाणी आपण मॅलिथॉन डस्टिंग पावडर, मॅलिथॉन 25% हे याचं प्रमाण असं आहे की 1 किलो मातीमध्ये 2 किलो आपल्याला हे मॅलिथॉन पावडर मिक्स करायचं आहे आणि त्याची डस्टिंग करायची आहे. अशी जर डस्टिंग केली तर त्या आजूबाजूच्या ठिकाणी जिथे आपल्याला हे असे किडे तयार होतात ते सगळे नष्ट होऊन जातील. सोबत आपल्याला कीटकनाशक जे आहे आपल्या आजूबाजूला जर आपण उपडू शकत नाही, झाडं झुडपं तोडू शकत नाही तर आपल्याला तिथे ऍटलिस्ट 4-5 फुटापर्यंत आपल्याला कीटकनाशकाचा फवारणी करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कीटकनाशके मार्केटमध्ये येतात, ते फवारणी करून, जेणेकरून तिथे एकदा जरी आपण फवारणी केली तरी पण ते बरेच दिवस त्याचा काळ असतो. साधारणतः जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्येच हे स्क्रब टायपसचे जे माइट्स आहेत ते जास्त ऍक्टिव्ह दिसतात आणि जास्त त्यांचं आपल्याला जे चाव्याचा प्रकार आहे तो जास्तीत जास्त दिसतात. आपल्याला याच्यामध्ये अजून काही लक्षणाकडे महत्वाचं की याच्यामध्ये डोकेदुखी होते, ताप येतो आणि अंगावर पुरळ सुद्धा बरेचदा येत आहे. तर हे गंभीरतेकडे जर हे लक्षण केले, जसं याचा अधिशयन काळ जो आहे तो इन्क्युबेशन पिरियड आहे 1 आठवडे ते 3 आठवडे. तर एकदा जर चावा झाला तर लगेच आपल्याला लक्षणे दिसत नाही. जसं आपल्याला आज चावा झाला तर साधारणतः 4-5 दिवसानंतर याची लक्षणे दिसायला सुरुवात होते. तर आपल्याला 4-5 दिवसानंतर जर ताप येत असेल, सरांनी सांगितलं ज्या पद्धतीने आपल्याला सिम्पटम्स जर दिसत असतील किंवा खोकला, कोरडा खोकला याच्यामध्ये प्रामुख्याने दिसतो, अंगावर पुरळ, आणि अजून एक महत्वाचं लक्षण म्हणजे याच्यामध्ये लिम्फ नोड वाढतात. तर लिम्फ नोड वाढल्यामुळे पण आपल्या जांघेमध्ये किंवा काखेमध्ये ज्या बाजूला जवळ त्याचं चावा असेल त्या बाजूचे लिम्फ नोड वाढतात आणि तिथे गाठी येतात. तर त्या गाठी येतात. तर त्या गाठी जर आपल्याला दुखत आहेत आपल्याला थोडं आपल्या शरीराचं इन्स्पेक्शन करून घेणं महत्वाचं आहे. आपल्याला साधारणतः याचे रॅशेस कसे येतात तर पोटापासून सुरुवात होते आणि लिम्स पायाकडे जातील आणि हाताकडे येतील. तर अशा पद्धतीने याच्या रॅशेसचा पॅटर्न आहे. तर एक अंड्यापासून साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये हे अळी तयार होते, ज्याला चिगार आपण म्हणतो. तर याला आपल्याला नष्ट करणं हा एक चांगला उपाय आहे आणि प्रतिबंधात्मक चांगला उपाय आहे. आणि सोबतच आपल्याला हा चावला नाही पाहिजे म्हणून फुलबाह्याचे कपडे घालणे आणि व्यवस्थित आपला हातमोजे वगैरे घालणे, जे कीटकांना रिपेलेंट करणारे जी क्रीम्स आहे ते हातापायाला लावणे, बीबी लोशन आपण जसं स्कॅबेज वगैरेवर आपल्याला जसं आपला खरूज वगैरे होतो ते आपल्या अंगावर लावतो तसं आपण अंगावर लावलं तरी याच्या स्किनच्या वरच्या लेअरमध्ये ही साधारणतः ही अळी म्हणजे जी चिगार म्हणतो ती राहत असते. तर आपण बीबी लोशन लावलं तर ती मरण पावते. तर अतिशय सोपा आहे याचं प्रतिबंध करणं. आणि सगळ्यात महत्वाचं हेच आहे की आपल्या घरात पाळीव प्राणी, कारण की कसं ह्युमन टू ह्युमन याचा कॉन्टॅक्ट नाहीये, मनुष्यापासून मनुष्याला जात नाही. तर हा होईल कसा आपल्याला झाडी झुडपातून किंवा प्राण्यांपासून. तर प्राण्यांची स्वच्छता करणं आपल्या हातात आहे. घरातील जे उंदीर वगैरे आहे किंवा घुशी वगैरे यांचं नायनाट करण्यासाठी त्यांना म्हणजे रॅट किल वगैरे आपण वापरू शकतो, जेणेकरून त्या मरून जातील. किंवा आपल्या घरातून आपण रोडेंटिसाइड किंवा इन्सेक्टी आपलं ज्यांना उंदीर मारण्याचं वगैरे औषध टाकून त्यांना आपण कमी त्यांच्यावर कंट्रोल मिळू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला स्क्रब टायपसवर नियंत्रण मिळवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हेच आहे की आपल्याला जर आपल्याला इशार दिसत आहे किंवा चावण्याचं लक्षण आहे तर लगेच आपल्याला डॉक्टरांची कडे जायचं आहे. कारण की साध्या जसं सरांनी डॉक्झीसायक्लिन म्हटलं तसंच टेट्रासायक्लिन औषध याच्यावर प्रभावकारी आहे. क्लोरॅम्फेनिकॉल हे सुद्धा एक अँटीबायोटिक याच्यावर प्रभावकारी आहे. परंतु जसं डॉक्झीसायक्लिन हे औषध आपण आता जसं आम्ही सांगितलं, परंतु कुणीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे घेऊ नये. कारण की प्रेग्नेंट वुमनला आणि 8 वर्षाखालील बालकांना हे डॉक्झीसायक्लिन औषध चालत नाही. टेट्रासायक्लिनचं पण तसंच आहे की त्या गरोदर मातांना आणि बालकांना चालत नाही. अशा वेळेस मग आम्ही त्याला दुसऱ्या अँटीबायोटिक जसे अझिथ्रोमायसिन वगैरे आहे अशावर शिफ्ट करतो आणि त्यांचे डोजेस पण कॅल्क्युलेट करावे लागतात. म्हणून
बरेचदा याचं डायग्नोसिस होणं खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये रॅपिड अँटीजन टेस्ट पण होते आणि एलिझा पण होते, रॅपिड टेस्ट आणि एलिझा पण होते आणि काही PCR पण होतात. तर ह्या टेस्ट सुद्धा आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला करायचे आहे आणि सगळ्या टेस्ट आपल्या वर्धेमध्ये अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीने आपण स्क्रब टायफस वर नियंत्रण मिळवायचं आहे. हा आता आधी तर हा खूप अफगाणिस्तान, पाकिस्तान, जसं जपान, रशिया या सगळ्या देशांमध्ये जास्त प्रमाणात होता. हिमाचल प्रदेशमध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त रुग्ण याचे असायचे, हिमाचल जम्मू काश्मीरमध्ये. परंतु आता महाराष्ट्रामध्ये इव्हन आपल्या वर्धेमध्ये पण मागच्या वर्षी बऱ्याचशा केसेस आपण बघितलेले आहे. तर सांगायची गोष्ट की याच्यात कॉम्प्लिकेशन जर झालं ना तर मृत्यूचं प्रमाण 30% आहे. तर त्यामुळे आपल्याला अर्ली डायग्नोसिस करणं आणि अर्ली ट्रीटमेंट केलं तर आपण सुखरूपपणे या आजारातून बरं होऊ शकतो. तर परिसर स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता यांचं पालन करून आपल्याला स्क्रब टायफसचं निदान, उपचार आणि लवकरात लवकर त्यातून बरं व्हायचं आणि प्रतिबंध सुद्धा करायचा आहे. थँक्यू. तर श्रोत्यांनो, आजचा जो आपण ज्या विषयावर बोललो, स्क्रब टायफस अत्यंत महत्वाचा आजार आहे. तो आधी सांगितल्याप्रमाणे चिगर या छोट्याशा लार्वांपासून, माइट्सपासून होतो आणि त्याचे मुख्य लक्षणं म्हणजे ताप, डोकेदुखी, अंगदुखी हा सगळ्यात जास्त आपल्या फुफ्फुसावर सगळ्यात पहिले संक्रमित आक्रमण केल्यामुळे फुफ्फुसांचे आजार किंवा ARDS सारखे सुद्धा आजार सिरियस झाल्यानंतर होऊ शकतात. तसंच लूज मोशन, पोटदुखी, अंगदुखी हे तर कॉमन सिम्पटम राहतीलच. परंतु मगा सांगितल्याप्रमाणे अंगावर येणारी पुरळ जी पोटावरून आणि पाठीवरून सुरू होते आणि मग हळूहळू आपल्या हातापायांकडे पसरते, हे लक्षणं असतानाच जे मगा सांगितल्याप्रमाणे जर इशारा आपल्याला जर कुठे दिसला की एखादी लाल पुरळ आधी आली होती आणि त्यावर एक काळ्या रंगाचा खिपल जर तयार झालं तर ते आपल्याला ह्या पेशंटला डायग्नोज करण्यात मदत करू शकतं. तर जे श्रोते आहेत त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पण डॉक्टर मित्रमंडळी जी आज या ठिकाणी ऐकत असतील त्यांनी सुद्धा, आपण रुटीनली स्क्रब टायफस पाहत नाही, रुटीनली ते पेशंट येत नाही, पण ह्या पिरियडमध्ये पर्टिक्युलरली हाय इंडेक्स ऑफ सस्पिशन म्हणजे हा आजार एक आजार स्क्रब टायफस असू शकतो म्हणून रुग्णाचं व्यवस्थित तपासणी करताना कुठे इशारा दिसतोय का ते बघताना जर बाकीचे डायग्नोसिस तुमचे रूल आउट होत असतील, बाकी काही नसेल, तर स्क्रब टायफस हे एक डायग्नोसिस राहू शकतं. ही सुद्धा एक पॉसिबिलिटी आपण डोक्यात ठेवूया. कारण खूप छोट्या छोट्या औषधांनी, खूप सिंपल औषधांनी हा आजार दुरुस्त होऊ शकतो. आणि आधीच सांगितल्याप्रमाणे डॉक्सिसायक्लिन असो, टेट्रासायक्लिन असो, क्लोरॅम्पेनिकॉल असो, ज्या काही मेडिसिन्स आपल्याला उपलब्ध आहेत त्या आपण वैद्यकीय सल्ल्याशिवाय कृपा करून घेऊ नका. कारण आधीच डॉक्टर प्रशांत यांनी सांगितल्याप्रमाणे खूप सारे लहान मुलांमध्ये जे आजार औषधी असतात त्या व्यवस्थित वापरायच्या असतात, डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरायच्या असतात. त्याचे डोजेस सुद्धा त्यांच्या वजनाप्रमाणे आणि वयाप्रमाणे ऍडजस्ट करायचे असतात. त्यामुळे आधी सांगितलं की डॉक्सिसायक्लिन आपण लहान मुलांना देत नाही, परंतु काही पर्टिक्युलर जर कंडिशन्स असतील तर जर त्या पेशंटला जर त्याचा बेनिफिट होत असेल तर आपण त्या सुद्धा औषधी वापरू शकतो, पण त्या वैद्यकीय सल्ल्याने, तज्ञांच्या सल्ल्यानेच आपल्याला घ्यायच्या आहेत. मला वाटतं की आपल्याला या आजाराबद्दल आपण बऱ्यापैकी माहिती दिली. असेच वेगवेगळे आजार घेऊन, त्याच्याबद्दलची माहिती घेऊन आम्ही आपल्यासोबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून येत राहू. आता डेंग्यू कदाचित या 4-8 दिवसात सुरू होईल, तर मागे सांगितल्याप्रमाणे जी डेंग्यू प्रिव्हेन्शनची काळजी आहे ती आपल्या सर्वांना घ्यायची आहे. कुठे पाणी जमा असेल ते काढून टाकायचं आहे. मच्छर ज्या उत्पत्ती स्थाने आपल्याला नष्ट करायची आहे. आणि महत्वाचं म्हणजे खूप सारे वॉमिटिंग आणि लूज मोशनचे रुग्ण सध्या दिसत आहेत आणि ते लहान मुलांमध्ये खूप जास्त दिसत आहेत. कारण पाणी पुराच्या परिस्थितीमुळे सगळीकडे पाणी आपलं दूषित झालेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या विहिरीचं पाणी पित असाल, बोरचं पाणी पित असाल किंवा आपल्याकडे नगर परिषदचं किंवा ग्रामपंचायतच्या वॉटर सप्लायचं पाणी असेल, ते कितीही शुद्ध करून जरी आलं असेल तरी मित्रांनो कृपया पाणी उकळून गाळूनच प्या, जेणेकरून पाण्यातनं होणारे डायरिया, लूज मोशन्स, टायफॉइड, कोलायटिस हे सगळे आजार जे भविष्यात आपल्याला वाढून ठेवलेले आहे त्यापासून आपण आपलं स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं रक्षण करू शकू. तर ही माहिती आम्ही वारंवार आपल्याला देत राहू. ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून येत्या काही दिवसात होणारे आजार आपण कमी करू शकू आणि त्यापासून होणारं मृत्यूचं प्रमाण सुद्धा आपण कमी करू शकू. तर ही जी माहिती आहे ही फेसबुक लाईव्हवर तर आहेच, पण युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण लोकांना पोहोचवू शकता. तर सचिन पावडे या युट्यूब चॅनलवर ही माहिती उपलब्ध आहे, हे व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि आपण हे तिथे त्या चॅनलवर जाऊन त्याला सबस्क्राईब करून सुद्धा हे व्हिडिओ तिथनं आपण लोकांपर्यंत देऊ शकता. तर बघत राहा फेसबुक लाईव्ह, विजयम फेसबुक लाईव्ह, आणि नवीन नवीन माहिती घेऊन आम्ही पुन्हा आपल्यासमोर येत राहू. धन्यवाद.